नमस्कार मित्रांनो. जून 2026 नंतर ग्रहांची स्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि त्याचा थेट परिणाम काही राशींवर खूप शुभ स्वरूपात दिसणार आहे. काही लोकांच्या आयुष्यात पैसा वाढेल, काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल, तर काहींच्या प्रेम आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 भाग्यवान राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासाठी जून नंतरचा काळ खूप शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमची राशीही यात असू शकते. सर्वात आधी बोलूया सिंह राशीबद्दल. सिंह राशीच्या लोकांमध्ये जून नंतर आत्मविश्वास प्रचंड वाढताना दिसेल. गेल्या काही महिन्यांपासून अडकलेली कामं आता हळूहळू मार्गी लागतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. जॉब बदलायचा विचार करत असाल तर चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ओळखी आणि आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. नातेसंबंधांमध्येही सुधारणा दिसेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि मानसिक ताण कमी होईल. एकंदरीत सिंह राशीसाठी जून नंतरचा काळ नवीन सुरुवाती घेऊन येणारा ठरू शकतो. आता पाहूया वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप मजबूत ठरणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी मेहनत केली आहे पण त्याचे फळ मिळत नव्हते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा फायदा दिसायला सुरुवात होईल. घर, वाहन किंवा नवीन गुंतवणुकीचे योग तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, पण एकूणच ग्रहांची साथ तुमच्या बाजूने राहणार आहे. तिसरी भाग्यवान रास आहे तुला. तुला राशीच्या लोकांसाठी जून नंतर प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. जुन्या गैरसमजुती दूर होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत बनतील. सिंगल असलेल्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. तुमच्या बोलण्यामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे लोक प्रभावित होतील. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा असेल. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि समाजात मान सन्मान वाढेल. आता बोलूया धनु राशीबद्दल. धनु राशीच्या लोकांसाठी जून नंतर प्रवास, करिअर आणि नवीन संधींचा काळ सुरू होऊ शकतो. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ मानला जातो. मनात असलेली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. ग्रहस्थितीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: घाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देतील. पाचवी आणि शेवटची भाग्यवान रास म्हणजे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी जून नंतरचा काळ मानसिक शांती आणि आर्थिक स्थिरता घेऊन येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली चिंता कमी होईल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ ठरू शकतो. काही लोकांना अचानक शुभ बातमी मिळू शकते, जसे की नोकरी, लग्न किंवा आर्थिक फायदा. आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल आणि मन शांत राहील. हा काळ स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांच्यासाठी जून नंतरचा काळ खूप शुभ ठरण्याची शक्यता आहे. तुमची राशी यात होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, राशी आणि ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण मेहनत आणि सकारात्मक विचार हेच खरं नशीब बदलतात. जर तुम्हाला अशाच राशी भविष्य, अध्यात्म आणि मोटिवेशनशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.